नाले सफाई जर नीट झाली नाही तर कंत्राटदारांची गय करणार नाही। आमदार विश्वनाथ भोईरांनी आता संतप्त इशारा दिलेला आहे। केडीएमसीला त्यांनी 5 दिवसांचा अल्टिमेटम दिला। नागरिकांच्या तक्रारीनंतर भोईरांनी आता हा थेट इशारा दिल्याचं पाहायला मिळत आहे। जेवढे नाले आपले मोठे नाले आहेत ते स्टार्ट ते एंड आपण पूर्ण नाल्यांची पाहणी करणार आहोत आणि त्याच्यात जर दिरंगाई आढळली किंवा जर ते नाले साफसफाई व्यवस्थित केले नसतील तर ठेकेदारावरती कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये लगेचच्या लगेच आणि जे ऑफिसर असतील हे लक्ष ठेवायला, जे डेप्युटी असतील, जे पण असतील, मग ते कोणी मोठे ऑफिसर असू दे, कारण हे प्रशासनाचं काम आहे। प्रशासनानं हे काम केलं पाहिजे, त्यांचं काम आहे। आपण जनतेचे लाखो करोडो रुपयाचं टेंडर काढतोय, मग हे ठेकेदार फक्त पोकलेन आणि जेसीबी उतरवणार, त्याचे फोटो काढणार, एका ठिकाणी गाळ साफ करणार, ते चकाचक फोटो पाठवणार आणि मग सांगणार की नाले सफाई झाली। हे बिलकुल चालणार नाही। स्टार्ट टू एंड नाले आपण बघणार गुरुवारी। नाले सफाई मी कंटिन्युअस मॉनिटरिंग करते, फिरते आहे। पुन्हा 8 दिवसात गाळ तसाच कचरा वाहून येतोय, पण आम्ही परत सूचना दिलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टर्स लोकांना, ह्या आठवड्यात पुन्हा एकदा सेकंड राऊंडने नाले सफाई करून घेऊ। नाही, आम्ही स्वतः फिरत आहोत। मी स्वतः सगळीकडे फिरते। एका दुसरं लोकेशन, आता काल आम्ही याच लोकेशनला व्हिजिट केली। इथे काही ड्रेन्स आहेत, छोटे नाले, ते राहून गेलेले होते, ते आमच्या लोकांनी केले नव्हते, तिथे सूचना दिल्या होत्या। आज तिथे मॅनपॉवर टीम टाकलेल्या आहेत, काम चालू आहे। जिथे जिथे असं वाटतं आहे ना की मिसिंग आहे, राहून गेला आहे। काल खडेगोलवलीला आम्ही व्हिजिट केली, तिथलं डाऊन स्ट्रीम साईडला त्यांनी टाकलं नव्हतं, त्याला इमिजिएट सूचना दिल्या की 31 मे पर्यंत तू नाही केलं तर तुझी पेनल्टी चालू होऊन जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।